करारा जवाब मिलेगा, जो किया है वो भुगतना तो पडेगा. मनोज वाजपेयी यांच्या राजनीती सिनेमातील हा डायलॉग. आमदार जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वीच हा डायलॉग मारत रामराजे निंबाळकरांवर तोफ डागली होती. रामराजे हे एक नंबरचे गद्दार आहेत. लोकसभेला रामराजेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं, तेव्हा मीही रडलो नाही आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरही रडले नाहीत. आम्ही आमचा पराभव हा हसत हसत स्वीकारला. गद्दारी करून सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी, असाही प्रश्न जयकुमार गोरे यांनी यावेळी उपस्थित केला होता. फलटणच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडतायत, त्यातीलच हे एक उदाहरण. फलटणच्या या सर्व नाट्यमय घडामोडींचाच आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी समीर मोरे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता सर्वात मोठी घडामोड घडते ती म्हणजे संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संपूर्ण राजे गट हा अजितदादांची साथ सोडून 14 ऑक्टोबरला शरद पवारांची तुतारी हातात घेणार आहेत. हे सगळं होत असताना मात्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचंच पाहायला मिळतंय. महायुतीमध्ये अजूनही तिकीट वाटप जाहीर झालेलं नसलं तरी फलटणच्या राजकारणात मात्र सध्याचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना अजितदादांनी फोनवरून उमेदवारी जाहीर केली होती. पण आता अखेर शरद पवारांच्या गळाला अजितदादा गटाचा हा पठ्ठ्या लागला असून येत्या 14 तारखेला म्हणजेच उद्या शरद पवारांची तुतारी ते हाती घेणार आहेत. त्यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांना त्रास होणार असेल आणि घटक पक्षाचे वरिष्ठ नेते त्याची पाठराखण करणार असतील तर महायुतीत राहायचं कशाला, त्यापेक्षा समोरासमोर लढू. कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचंही म्हणणं तुतारीच आहे. दादा समोर आपण व्यथा मांडल्या, परिणाम काहीच झाला नाही. आपल्यातून गेलेल्या कार्यकर्त्याला त्यांच्या वरिष्ठांनी पद दिलं तरीही आपण गप्पच राहिलो. आता कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास राहणार नाही, त्यामुळे काय व्हायचं ते होईल. निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना निदान ठाम भूमिका उघडपणे तरी मांडता येतील, अशा भावना संजीवराजे निंबाळकर यांनी व्यक्त केल्यात. कार्यकर्त्यांचं नुसतं खच्चीकरण होणार असेल तर अशा सत्तेचा उपयोग तरी काय? कार्यकर्त्यांच्याच ताकदीवर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या सन्मानाची नुसती आश्वासनं मिळतात, पण प्रत्यक्षात मात्र कोणतीही कृती होत नसल्याचं पाहायला मिळते. मग सत्तेत कशाला राहायचं, असा अजितदादा गटाचे आमदार दीपक चव्हाण यांनी म्हटलंय. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महायुतीत गेल्यामुळे जसा भाजपला अजितदादांचा काही फायदा झाला नाही, तसा आता अजितदादांच्या गटातही आमदारांमधली आणि कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता ही स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, पण आता जनतेचा निर्णय सर्वोच्च मानलाय. 1991 मध्ये विकासासाठी आम्ही तिघं भाऊ एकत्र राजकारणात आलो होतो. कार्यकर्त्यांच्या निर्णयाला माझा विरोध नाही. अजितदादांचं काम चांगलं आहे, ते कामाचे नेते आहेत. मी मंत्रीपदापेक्षा तालुक्याचं हित पाहिले, हे वाक्य आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांचे. त्याशिवाय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे या दोन महनीय व्यक्तींमुळे मी भाजपसोबत फलटण तालुक्यात राहू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेणार असल्याची तारीख जाहीर केली असली तरी अद्याप रामराजेंचं तळ्यात मळ्यात असल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामुळे रामराजे हे कधी हाती तुतारी घेणार, उद्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण एवढं सगळं होत असताना अजितदादा गट किंवा अजितदादा पवार हे रामराजेंना थांबवण्यात त्यांना यश येईल का, याबद्दल अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहेत. फलटणच्या या सर्व राजकीय घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.